नमस्कार, माझे नाव तुकाराम एकनाथ पवार, कोहराळी खुर्द, गट नंबर 4, श्री सोमेश्वर सहकारी कारखान्याचा गट नंबर 4. त्यामध्ये माझे गट नंबर 283 व 84 मध्ये 5 एकर ऊस, 86,032 हा 15/6चा 1 तारखेचा ऊस आहे. गट नंबर 275 तुकाराम एकनाथ पवार 15/6चा 1 एकर ऊस आहे. गट नंबर 288 मध्ये 4.5 एकर ऊस आहे, 86,032 15/6. आणि गट नंबर 311 मध्ये 2 एकर ऊस आहे. हा सर्व ऊस 86,032 आहे. कारखान्याने परिपत्र काढलं की जे शेतकरी सभासद 86,032 ऊस लावतील त्यांचा आम्ही अग्रक्रमाने ऊस नेऊ. तर नोव्हेंबर, डिसेंबर आणि आज जानेवारीची 7 तारीख आहे. तर ह्या 13.5 एकरापैकी माझा फक्त 2 एकर ऊस त्यांनी डम्पिंग पाठवलेला आहे. 13.5 एकराला फक्त डम्पिंग दिलेलं आहे. आणि आमची नदीकाठची जमिनी असल्यामुळं चोपण जमिनी आहेत. तर हा 2 एकर ऊस काढण्यासाठी मला JCPने भाडोत्री JCP लावून 5,000 रुपये माझा खर्च झालेला आहे. नंतर मागच्या आठवड्यामध्ये आमच्या कारखान्याचे ओव्हरसिअर श्रीयुत मोरे म्हणाले की आम्ही तुम्हाला 2 डम्पिंग देणार आहे. बघा, 13.5 एकरापैकी 2 एकर गेलेला ऊस आहे. तर 1.5 एकरासाठी 2 डम्पिंग देणार आहे. तर त्यासाठी ऊस तोडीसाठी सुद्धा त्यांना वेगळे पैसे द्यावे लागतात. मग JCPने ऊस काढायसाठी 5,000, परत ह्याच्यासाठी आणखी वेगळे पैसे. तर पैसे आणायचे कुठून? तर आमच्या भागातले लहान प्रश्न असले की आम्ही माननीय सतीश मामा खोमणे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष यांना सांगतो. त्यांनी चेअरमन साहेबांना फोन केल्यावर चेअरमन साहेब म्हणाले की मी मोरे ओव्हरसिअरला सांगतो. तर मग त्यावेळेला सतीश मामा खोमणे म्हणले की आम्ही मोरे ओव्हरसिअरला नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीच्या 7 तारखेपासून रोज फोन करतोय. तर ते म्हणले होते आम्ही तुम्हाला 1 डिसेंबरला टोळी देऊ. मग 1 डिसेंबरला टोळी आलो. आम्ही 3-4 डिसेंबरला फोन केला, सतीश मामांनीच फोन केला मोरेंना. तर त्यावेळेला म्हणले की डॉक्टर मनोज खोमण्याच्या टोळी चालली, 2 दिवसात त्यांचा ऊस निघाला की तुम्हाला ती टोळी देतो. परत 3 दिवसांनी फोन केला तर म्हणले कालिदास खोमण्याचा जळीत ऊस निघाला की ती टोळी देतो. त्यात पूर्ण डिसेंबर महिना गेला. मग 28-29 डिसेंबरच्या दरम्यान आम्ही त्यांना कॉन्टॅक्ट केला. तर म्हणले एक वाटारवरून टोळी येणार आहे, तुम्ही वाटलं तर काकडे साहेब शेतकी अधिकाऱ्यांना फोन करा. त्यांना आम्ही फोन केला तर ते म्हणले तुम्हाला आम्ही देतो 2 दिवसात टोळी. मग 1 जानेवारी, 2 जानेवारी आणि आज 7 जानेवारी आली तर ती टोळीसुद्धा परत गायब झालेली आहे. मग आज आम्ही एका अधिकाऱ्याला 48 वेळा फोन करतो एका दिवसातून. तरी बाबा तेच समजा कामाच्या व्यापात असले तरी माणूस वेळ मिळाल्यावर सवडीने फोन करतं की ह्या माणसाचे एवढे 48 वेळा फोन आलेत, म्हणजे काय अडचण आहे का? तर त्यांचा कॉलबॅक परत येत नाही, परत त्याचा कुठलाही फीडबॅक येत नाही. मग हा आमचा 86,032 अग्रक्रमाने ऊस जावा म्हणून आम्ही लागवड केलेली आहे. जमिनी चोपण असताना सुद्धा त्या लवकर जावा, त्याचा उतार कमी बसतोय पण ऊस लवकर जाईल, पुढचं पीक होईल. पुढचं पीक तर जाऊ द्या, लोकांचे गहू निसावले, आमच्या शेजारचे ज्या लोकांचे ऊस गेले त्यांचे गहू निसावले, कुणाचे हरभरे झाले, खोडवे लोकांनी त्याच्या परत चळी बांधणी केली. पण आमचं ऊस अजून पहिला ऊस कधी जाणार? 1 तारखेचा ऊस अजून गेला कधी जाणार? परवा आमच्या कारखाने कोहराळे खुर्दमधल्या लोकांनी उपोषण केलं. तर कारखाना परिसरामध्ये त्यांच्या चेष्टा टावाळी केली जाते. उपोषणाला बसले, गेला का आता ऊस? म्हणजे आता काय करायचं? हाणामारी केली, शिव्यागाळी केली तरी त्या परत दिसताना चित्रकथ दिसतात, हे लोक भांडकुदळे येते. मग उपोषणाला बसले तरी टावाळे करतात. एकदा तर माझा ऊस 2-3 वर्षापूर्वी ऊस जाऊ नये म्हणून सतीश मामा खोमणे माजी जिल्हा परिषद अध्यक्षाने निवेदन दिलं होतं तहसीलदारला. आम्ही दोघं उपोषणाला बसणार होतो. मग त्यांनी आम्हाला गोड बोलून कसा तरी ऊस नेला. परत परिसरात आमच्या चेष्टा केल्या जातात, हे बघा उपोषणाला बसताना ह्यांचा ऊस न्यायला पाहिजे, असे गावात चेष्टा केली जाते. मग आता आम्ही कुठला मार्ग करू बाबा? जर तुमच्याकडे यंत्रणा नाही म्हणताय तर कारखाना तर 9-9.5 लाख टनांनी रोज चाललेला आहे. 4-5 लाख टनापर्यंत कारखान्याचं क्रशिंग पण झालेलं आहे. मग आमच्या ऊसालाच काय अडचण येते या? म्हणजे काय बाबा, आम्ही ऊस पिटू का? आमची ऊस पण पेटवायची तयारी आहे. माझं काय शेतीवर सर्व उत्पन्न अवलंबून आहे. मी LIC मध्ये नोकरीला आहे. मागच्या वर्षी मी 10 लाख रुपये इन्कम टॅक्स भरलेला आहे. मग ऊस पेटवायचं म्हणलं तरी आमची तयारी आहे. किंवा आणखी दुसरा मार्ग सांगा. पैसे तुमचे तर ओव्हरसिअर पैसे मागतातच, मोरे ओव्हरसिअर म्हणते पैसे द्यायचे, आम्ही पैसेसुद्धा द्यायला तयार आहे. एकराला किती पैसे द्यायचे तेवढे सांगा, ते आमची तयारी आहे. हा माझा 5 एकरापैकी 3 एकर ऊस गेले 15 दिवसापासून तसाच पडून आहे. एकूण 15/6 तारखेचा 86,032 9.5 एकर ऊस
अजून तसा शिल्लक आहे. त्यापैकी 2 एकर ऊस गेलेला आहे. तर 2 एकरापैकी हा इथं आमच्या नदीकाठच्या जमिनी असल्यामुळं, चोपण जमिनीमुळं बैलगाड्या गुंतल्या. म्हणून ह्या बैलगाड्या काढण्यासाठी आम्ही ₹5,000 जी.सी.बीला दिले. तर हा जो 15/6चा 86,032 ऊस गाडी सेंटरने ऊस काढावा. डंपिंग इथं नदीकाठच्या रानात चालत नाही. आपण आजूबाजूच्या क्षेत्रामध्ये बघितलं तर रस्त्याला सगळ्या गाडी सेंटर चालू आहेत. मग आमच्या कोऱ्हाळे खुर्दला किंवा नदीकाठच्या शेतामध्ये तुम्हाला गाडी सेंटर द्यायला काय अडचण आहे? आपल्या कारखान्याकडे यंत्रणा आहे. रोज 9.5 लाख टन ऊस क्रशिंग होतंय. मग इकडं आमची काय अडचण आहे? आता आमचा 15/6चा 1 तारखेचा ऊस हा जाणार कधी? तर माझी अशी कारखान्याला विनंती आहे, मला कोणाच्याविषयी तक्रारी करायच्या काय नाही. माझा 1 तारखेचा ऊस गाडी सेंटरने जावा. त्याचबरोबर आमच्या आजूबाजूचे आमच्या ग्रामीण भागातले कोऱ्हाळे खुर्दमधले जे गोरगरीब शेतकरी आहेत, एकर अर्धा एकर, तर यांच्याकडे पैसे नाहीत. ऊस तोडीसाठी कोणीही पैशाची मागणी न करता ह्यांचा सुद्धा ऊस न्यावा, अशी एक नम्र विनंती.